ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। संख्याविशेषाणी किंवा संख्याविशेषणाणी या ठिकाणी आपण धडा आज शिकणार आहोत. हा धडा शिकण्यापूर्वी आपल्याला संख्येचं ज्ञान पाहिजे. म्हणजे एक शब्द पुल्लिंगामध्ये कसा चालतो, एकह, एकम, एकेन, एकस्मै असा पूर्ण 7 विभक्त्यांमध्ये. द्वि, दोन हा शब्द कसा चालतो, द्वौ, द्वौ, द्वाभ्याम, द्वाभ्याम, द्वयोः, द्वयोः. मग हे एक दोन जे आपण शब्द पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग मध्ये चालवले होते, हे आपण सह, तौ, ते पुल्लिंग, सा, ते, ताहा स्त्रीलिंग, तत्ते, तानी नपुंसकलिंग याच्यावरून चालवले. 3 आणि 4 हे जे शब्द आहेत हे सुद्धा पुल्लिंगामध्ये वेगळे, त्रयः, स्त्रीलिंगामध्ये तिसरः, नपुंसकलिंगामध्ये त्रीणी असे चालतात. आणि चौथा शब्द म्हणजे 4 आकडा, चतुरः, चतस्रः, चत्वारी असं पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगामध्ये चालतात. तोच अभ्यास शिकवणारा हा धडा आहे. आता फक्त संवाद रूपामध्ये तो आहे, म्हणजे कॉन्व्हर्सेशन. आता आपण वाचत आहोत. संख्या विशेषणाने म्हणजे संख्या हे काय होतं, विशेषण म्हणजे संख्या काय करतं, नामाविषयी अधिक माहिती आपल्याला सांगतं. इमम संवादम पठत. इमम म्हणजे हा, संवादम कॉन्व्हर्सेशन, पठत तुम्ही अभ्यास करा. बघा, ग्रीष्मावकाशे म्हणजे उन्हाळ्यामध्ये, दौहित्राः, दौहित्र्यः च म्हणजे अ, नातू, दौहित्र आणि दौहित्र्यः म्हणजे नात आहे ना, नातू असतो मुलगा, नात, ग्रँड सन, ग्रँड डॉटर. च आणि माता मह्यासह म्हणजे आजी सोबत, म्हणजे आईची आई माता मही, पितामही म्हणजे वडिलांची आई, माता मह्यासह आईसोबत, केवलम संस्कृतेन वार्तालापम कुर्वन्ति. केवलम म्हणजे फक्त, संस्कृतेन संस्कृतानेच किंवा संस्कृतमध्येच, वार्तालापम कुर्वन्ति म्हणजे बोलतात. मातामही म्हणजे आजी, तेभ्यः त्यांना, संस्कृत भाषायाः संस्कृत भाषेचे, विशेषान कथयती म्हणजे संस्कृत भाषेची स्पेशालिटी, विशेष गोष्टी ते आजी मुलांना सांगते. मग काय म्हणते मातामही बघा, मातामही म्हणजे आईची आई. मातामही आई म्हणते, अस्माकं बाल्यकाले, अस्माकं आमच्या, बाल्यकाले लहानपणी, दूरदर्शने टीव्हीवर, एकात्मतायाः म्हणजे वननेस, एकात्मता म्हणजे वननेस, आपण सगळे एक आहोत या भावनेचं एकम गीतम आसीत. एक, एकम गीतम. बघा आता गीतम नपुंसकलिंग असल्यामुळे काय म्हटले ते, एकम. जर पुल्लिंग असतं तर एकह. अशा प्रकारे आपण जे काल शिकलो ते या ठिकाणी युजफुल आहे. आसीत होतं, हे पास्ट टेन्स आहे. तद गायामह, तद म्हणजे ते गीत, गायामह आम्ही गाऊया किंवा आपण गाऊया. म्हणजे आम्ही लहान असताना जे एकात्मतेचं गीत होतं ते आपण आता गाऊया. बघा, एका चटका. आता तुम्हाला कळून जाईल, हा धडा सोपा जाईल का, तर आधी आपण एक शब्द व्यवस्थित शिकलेलो आहे. बघा, एकम गीतम नपुंसकलिंग, एका चटका. एका चटका म्हणजे एक चिमणी, अनेकाः चटकाः अनेक चिमण्या, धान्यम म्हणजे धान्य, अत्तुम खाण्यासाठी, आयाताश्च चटकाः येतात. हे काय आहे, एकात्मतेचं गीत आहे. म्हणजे एक आणि अनेक ह्या ज्या चिमण्या आहेत ह्या काय करतात, गीत सॉरी ते धान्य खाण्यासाठी
एकत्र येतात असं ते गीत होतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एक मुलगा आहे तो प्रश्न विचारणार आहे. चला पुढे. हम्म, चला. त्याचं नाव आहे सुधेंदू. सुधेंदू तो काय म्हणतो? मातामयी मातामही आजी, गतसमये म्हणजे मागच्या वेळी, गत म्हणजे गेलेला, समय म्हणजे वेळ, म्हणजे मागच्या वेळी, त्वया तुझ्याकडून, चतुरस्य काकस्य म्हणजे चतुर कावळ्याचं, कथा गीतम श्रावितम. कथा गीत म्हणजे स्टोरी असते, पण ती स्टोरी कशी? गीत सॉन्गच्या फॉर्म मध्ये सांगतात, त्याला म्हणतात कथा गीतम श्रावितम. तू ऐकवलीस. मुलगा म्हणतो, आजी तू मागच्या वेळी एक चतुर कावळ्याची गोष्ट ऐकवलीस. ती कशी होती बघा. एकह काकह तृषा पीडितः. एक कावळा तृषापीडित म्हणजे तहानेने व्याकुळ झाला होता. जलम न लभते पाणी त्याला मिळत नाही. दूरे दूरे दूर दूर पर्यंत त्याला पाणी मिळत नाही असा तो मुलगा बोलतो. मग बघा त्याचा प्रश्न काय बघा. असं तुम्ही सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे. इथं असं का, तिथं तसं का. अजिबात फक्त मान हलवायचे नाही आणि पुढे जायचं नाही. प्रश्न विचारले पाहिजेत. तत्र म्हणजे तेथे, एकह काकह इति उक्तम. त्या ठिकाणी एकह काकह असं तुम्ही म्हणाल्या, उक्तम म्हणाल्या. अधुना आता, अत्र येथे, एका चटका इति वदसी. इथे तुम्ही काय म्हणताय? एका चटका, एक चिमणी इति वदसी. आता पृथा नावाची एक वेगळी मुलगी आहे. म्हणजे सुधेंदू हा एक मुलगा आहे, पृथा नावाची एक मुलगी आहे. ती पण म्हणते आम, हो, तथा च एकम गीतम इत्यपि उक्तम. ती म्हणते तसच, आणि एकम गीतम, एकम गीतम तुम्ही म्हणाल्या. आता एकह काकह, एका चटका, एकम गीतम इत्यपि उक्तम. आता त्यांना हे कळालं नाही, पण आपल्याला हे कळालेलं आहे. कारण की संख्या विशेषण लिंग वचन हे त्याचं विशेषाप्रमाणे चालतं. तरी ती विचारते आता, तरी तर किमर्थम अत्र एकह एकम इति भेद. ती म्हणते किमर्थम म्हणजे का, अत्र या ठिकाणी एकह आलेला आहे, काही ठिकाणी एकम आलेला आहे, इति भेद असा भेद का आहे, असं वेगवेगळेपणा काय. सगळीकडेच एकह काकह, एकह चटका असं का नाही आलं. आता वेणू नावाची मुलगी उत्तर देते. चिंतयित्वा म्हणजे विचार करून. असे विचार करते. मया ज्ञातम मला माहिती. काय म्हणते ती? यथा एकह बालः एका बाला एकम वनम. ती म्हणते जसं की एकह बालः पुल्लिंग आहे, एका बाला स्त्रीलिंग आहे, एकम वनम नपुंसकलिंग आहे. तसं एकम एकह काकः. तेव्हा आजीने ऐकल्यानंतर आजी काय म्हणते? बहु सम्यक वेणू. वेणूचं संबोधन होतं वेणू. वेणू खूप छान, खूप छान, अशा प्रकारे आजी म्हणते. मग आता सुधेंदू काय म्हणतोय बघा. सुधेंदू म्हणतो, तरी एकह चषकः एका लेखनी एकम फेणकम अपि योग्यम एतत. मग आता त्याला कळालं की लिंगभेदानुसार एक शब्द चालणार आहे. मग तो लगेच स्वतः सुद्धा बनवतो. एकह चषकः म्हणजे एक ग्लास, एका लेखनी म्हणजे एक पेन, एकम फेनकम म्हणजे एक साबण. तो काय म्हणतो? एतत अपियोग्यम, हे सुद्धा बरोबर आहे. मग आजी अजून खुश होते. आजी म्हणते बाडम अगदी बरोबर. सम्यक अवगतम त्वया, त्वया तुझ्याकडून, सम्यक चांगलं, अवगतम कळाल्या गेलं म्हणजे तुला चांगलं कळाले. आता ती आजी म्हणते बघा पुढे, इतोपि अजून, एकम आंग्ल बालगीतम यूयम गायथ स्म. ती म्हणते अजून एकम आंग्ल बालगीतम, एक आंग्ल म्हणजे इंग्लिश, बालगीतम म्हणजे लहान मुलांचं सॉन्ग, यूयम गायथ स्म तुम्ही गायलेलं आहे. अपिस्मरथ म्हणजे तुम्हाला आठवतंय का ते? अपिस्मरथ तुम्ही लहान मुलांचं एक इंग्लिश गीत गायलेलं आहे. आता ते इथे संस्कृत मध्ये सांगितलेलं आहे. कुठलं बघा. द्वौ लघु हस्तौ
बघा द्वौ असल्यामुळे काय झालं, हस्तव झालं. आता तुम्हाला हे माहिती आहे असं हस्तव का झालं ते, आणि द्वौ का झालं. जसं रामौ तसं द्व शब्दाचं द्वौ. द्वौ लघु हस्तव, लघु म्हणजे लहान. तालिका वादनाय, तालिका म्हणजे टाळ्या वाजवायला. आता हे लहान मुलांचे गीत आहेत. दोन लहान हात टाळ्या वाजवण्यासाठी. द्वौ लघुपादो, दोन लहान पाय. गमन आगमनाय, गमन जाण्यासाठी, आगमनाय येण्यासाठी. द्वे लघुनेत्रे, दोन, बघा आता या ठिकाणी द्वे का आलं, कारण की वनम वने, नेत्रम नेत्रे, तसं द्व शब्दाचं झालं द्वे. द्वे लघुनेत्रे, दोन लहान डोळे. नभो नभो दर्शनाय, म्हणजे हे आकाश पाहण्यासाठी. चत- चतुर्थी विभक्ती असल्यामुळे साठी साठी साठी. बघा पुढे काय म्हणते आता पृथा. पृथा नावाची मुलगी म्हणते, पृथा म्हणते, मातामही, आजी, अवगतम मया, माझ्याकडून जाणल्या गेलं, कळाल्या गेलं. कसं काय? तथाच द्वौ द्वे एतयोः भेद अपि ज्ञातः. ती म्हणाली, वरती जे सांगितलं ते मला कळालं. तसंच द्वौ म्हणजे पुल्लिंग, द्वे म्हणजे स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग, यांचे भेद अपि, त्यांचा फरक सुद्धा काय, मया ज्ञातः, मला कळाला, आणि आपल्याला पण तो कळालेला आहे. यथा जसं, आता ती उदाहरण सांगते. द्वौ पुरुषौ म्हणजे दोन माणसं. मग आता पुरुषौ असल्यामुळे द्वचं काय झालं, द्वौ. दीपौ असल्यामुळे द्वचं झालं द्वौ. द्वौ दीपौ. आता लगेच वेणू पण थांबत नाही. वेणू म्हणते, द्वे फले. आता द्वे का आलं हे आपल्याला माहिती आहे, कारण की फले हे नपुंसकलिंग असल्यामुळे वनम वने, फलम फले, म्हणून द्वचं झालं द्वे. द्वे फले, द्वे उद्याने, दोन फळ, आणि दोन काय, उद्यान म्हणजे गार्डन. आता पुढे सुधेंदू बघा काय म्हणतोय. अ छान. इथपर्यंत आपल्याला प्रत्येक शब्द सुधेंदू आता काय म्हणतोय बघा. महिला द्वयम वा द्रोणीद्वयम इति कथम वक्तव्यम. तो आता असं विचारतोय आजीला, की दोन महिला, द्वयम म्हणजे दोन, महिला द्वयम वा म्हणजे किंवा, द्रोणी द्वयम, द्रोणी म्हणजे बादल्या, दोन बादल्या, इति हे, कथम वक्तव्यम हे कसं सांगायचं. तर आजी सांगते बघा, सोपच आहे. महिला हा कुठला शब्द आहे, स्त्रीलिंग. मग सीता सीते होतं, तसं महिला महिले, आणि द्वे काय आहे, स्त्रीलिंग. जसं सातेता, ताच ते होतं, तसं द्वच द्वे झालं, आणि महिले सीता सीते. द्वे द्रोण्यवा, आणि द्रोणी हा सुद्धा काय आहे, नपुंसकलिंग शब्द आहे, सॉरी स्त्रीलिंग शब्द आहे, म्हणून काय झालं, द्वे झालं, द्वे. द्वे द्रोण्यौ. मग द्रोण्यौ का झालं, कारण की नदी शब्द हा नदी नद्यौ, तसा द्रोणी शब्द हा नदीसारखा चालणार आहे, द्रोणी द्रोण्यौ. बघा पुढे आजी सांगते, इदानीम अहम संख्या शृंखलाम वदामी. आता मी तुम्हाला काय करते, संख्या, पुढच्या संख्या सांगते. संख्या म्हणजे नंबर, संख्या. शृंखला म्हणजे साखळी. इदानीम आता, अहम मी, वदामी सांगते, काय सांगते, संख्यांची साखळी. कथयत किम एतत. आता आजी मुलांना विचारते, एतत किम, एतत म्हणजे हे, किम काय, कथयत हे काय आहे सांगा. त्रयः तिस्रः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारि. आता हे काल आपण पाहिलेलं आहे, पण तुम्हाला थोडंसं जड गेलं, कारण की एका वेळी किती डोक्यात जाणार. आता पुन्हा लक्षात घ्या मग. त्रयः पुल्लिंग, तिसरः नपुंसकलिंग, त्रीणि सॉरी, तिसरः स्त्रीलिंग, त्रीणि नपुंसकलिंग, चत्वारः पुल्लिंग, चतस्रः स्त्रीलिंग, चत्वारी नपुंसकलिंग. आता फक्त आपल्याला काय करायचंय, पुल्लिंग शब्दाच्या समोर त्रयः लिहायचे. बघा सोपं आहे. आता सुधेंदु हसित्वा, हसून तो काय म्हणतो, मया अवगतम, मला कळालं, मला कळालं. काय कळालं, वृक्ष हा पुल्लिंग शब्द असल्यामुळे पुल्लिंग संख्या विशेषण त्रयः.
मक्षिका हा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे तिसरं त्यांनी लिहिलं. आणि फलानी हा नपुंसकलिंग शब्द असल्यामुळे त्रिणी त्यांनी लिहिलं. आता हे आपल्याला पण कळालेलं आहे. पृथा म्हणते, तिष्ठ रे, थांब थांब, पुढचं सांगू नकोस. अग्रे अहम वदामी, तिष्ठ म्हणजे थांब, रे म्हणजे अरे थांब, आणि अग्रे म्हणजे पुढे. अहम वदामी, मी सांगणार आहे पुढे. काय सांगणार आहे? बघा ती सांगते आता. चत्वारः मुनयः, चार मुनी. म्हणजे पुल्लिंग, मुनी शब्द हा पुल्लिंग आहे म्हणून मुनयः चत्वारः. चतस्रः धेनवः, चार गायी. धेनु हा स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून चतस्र. चत्वारी वाहनानी, चार वाहने. तेव्हा आजीला खूप आनंद होतो. सुशोभनम, खूप छान खूप छान. चाणाक्षाः यूयम, यूयम म्हणजे तुम्ही सगळे. चाणाक्ष म्हणजे हुशार आहात. वेणू आता विचारते, इतः परम, यानंतर, वयम एकतः चतुर्पर्यंतम संख्यारूपाणी पठामः. वयम आपण, इतः परम म्हणजे इथून पुढे, एकतः चतुर्पर्यंत एक पासून चार पर्यंत आपण काय संख्या रूपांचा अभ्यास करूया. तेव्हा आजी काय म्हणते बघा. साधू साधू, व्हेरी गुड व्हेरी गुड, उत्तम उत्तम अशी म्हणते. आणि एक पासून या संख्या खाली दिलेल्या आहेत, ज्या आपण एक दोन आपण काल शिकलेलो आहे. फक्त तीन आणि चार याचं थोडंसं आपल्याला अजून ज्ञान पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रश्न उत्तर आपण पटापट लिहूया. हम्म. बघा, चार महिला तंडुलान आनयती. मग चार आहे म्हटल्यानंतर काय येईल? सांगा बरं, सांगायचा प्रयत्न करा. महिला हा स्त्रीलिंग शब्द आहे, मग काय येईल? मग आपल्याला आता चार हा शब्द स्त्रीलिंगामध्ये चालवायचा आहे. काय येईल सांगा बरं. तुमच्या समोर चार्ट आहे, पुस्तकात दिलेलं आहे. चतु चतुर्भय चतुस्र, चतस्रः. हे बघा. ओ, ओ भ्यः आहे ना. बरोबर बरोबर. हा हा, ठीक ठीक आहे. व्हेरी गुड. काय येईल? चतुसृभ्य. चतुर्भय चतुसृभ्य बरोबर. एक मिनिट थांबा. चतुस्र, चतुसृभ्य. वा, हे सांगता आलं, भरपूर झालं. म्हणजे तुम्हाला कळालेलं आहे थोडं थोडं. हा बघा, हा जो शब्द आहे महिला स्त्रीलिंग आहे, आणि भ्यः म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे किंवा पंचमी आहे. म्हणजे मी काय लिहिणार? हे बघा, हे लिहिणार मी चतुसृभ्य, किंवा हे चतुसृभ्य, किंवा भ्यः भ्यः आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे तसं मी इथे लिहिणारच आहे तुमच्यासाठी. पण तुम्ही पण पटापट सांगा बघून. समोरच तुमच्या चार्ट आहे, सगळं काय समोर आहे. मग इथे काय येईल? अरे, हम्म, अरे यार, च, एक मिनिट. हा, चतसृभ्य, हे उत्तर आहे बरोबर. पुढे आ, तरुषु. आता तरुषु ही कुठली विभक्ती आहे? सप्तमी. आणि तीन तरुषु. मग तीन तरुषु मध्ये काय येणार? पुल्लिंग शब्द आहे तरु, मग आपण काय लिहिणार? त्रिषु. ईश्वर हा, त्रिषु तरुषु. त्रिषु तरुषु. का त्रिषु आलं? कारण की तरुषु ही सप्तमी विभक्ती आहे आणि पुल्लिंग शब्द आहे, म्हणून आपण पुल्लिंगाच्या चार्ट मध्ये सप्तमी विभक्ती आपण पाहिली. कपे टोपिका, टोपिका पतिता. कपे हे, कपे हे ही काय षष्ठी विभक्ती आहे. ठीक आहे. कपी, आता तुम्हाला सगळ्या विभक्त्या माहित नाहीत कारण की शब्द पाठ नाहीयेत. शब्द मी तुमच्याकडून कसे पाठ करून घेऊ, माझ्यासाठी एक चॅलेंजच आहे. कपे हे ही षष्ठी विभक्ती. मग एका कावळ्याची, एका माकडाची टोपी पडली, असा त्याचा अर्थ आहे. एकस्य, कारण की कपे षष्ठी आहे आणि एक शब्दाची षष्ठी काय आहे? एकस्य. बघा, एतासु अ, दोन कृती लिखंतु. दोन कृती, कृती हा शब्द नपुंसकलिंग आहे म्हणून काय लिहिणार मी? द्वे कृती.
ठीक आहे. द्वे कृती लिखंतु. थोडस शब्द पाठांतर असलं की हे तुम्हाला येऊन जाईल. आता 9वीत आहे ठीक आहे, पण 10वीत सगळे शब्दपाठ पाहिजेत. हा. 3. भुवनानाम समूह. भुवन हा शब्द नपुंसकलिंग आहे, पण पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये काय सारखंच असतं. त्रयानाम. भुवनानाम हा षष्ठी असल्यामुळे त्रयानाम झालं. 3 भुवनांचा समूह त्रिभुवन. ठीक आहे. आता इथे बघा. एक दासी संदेशम कथयती. हे तुम्ही मला सांगू शकता. चला, एक दासी काय येईल? एक शब्दाचं स्त्रीलिंगामध्ये आलं पाहिजे, कारण की दासी स्त्रीलिंग आहे. एक दासी. बोला. बोला. नाही ऐकायला आलं. दासी हा शब्द स्त्रीलिंग आहे. मग एक शब्दाचं काय येईल तिथे स्त्रीलिंगामध्ये? गारवी. बोला बोला. एका. कारण की दासी हा स्त्रीलिंग शब्द आहे, म्हणून एक. हे बघा, हे जे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेत ना, त्या नंबरचे आपल्याला काय लिहायचे? विभक्ती लिहायची. समजा पुढचा शब्द बघूया, मग तुम्हाला अजून कळेल. त्रयो. तयोः. तयोः परस्पर मेलनम न आसीत. आता तयोः, त्या तयोः द्वयोः, त्या दोघांचं. आता तयोः ही षष्ठी विभक्ती द्विवचन आहे, म्हणून द्वि शब्दाची षष्ठी विभक्ती बहुवचन झालं द्वयोः. म्हणजे त्या दोघांचं मिळणं भेटणं झालंच नाही, अशा प्रकारचं. पुढे बघा. नगरे. नगरे कुठली विभक्ती आहे? सप्तमी. रामे. मग आता एक शब्द एक आकडा त्यांनी दिलाय, म्हणजे एक शब्दाची कुठली विभक्ती करायची? सप्तमी. एक शब्दाची सप्तमी कुठली आहे? एकस्मिन. पुढे. अ 2. कवी. अपि कवी काव्यम अपठताम. आता कवी शब्द हा पुल्लिंग आहे. मग पुल्लिंगामध्ये आता आकडा त्यांनी कुठला दिलेला आहे? नंबर 2. मग 2 शब्द हा पुल्लिंगामध्ये आपण कसा लिहितो? द्वौ. कारण की कवी सुद्धा काय आहेत? 2 आहेत. द्वौ अपि कवी काव्यम अपठताम. हा तुम्हाला क्लास पुन्हा ऐकावा लागणार आहे, ठीक आहे. थोडं अभ्यास करावा लागेल. जेवढं मला जमेल तेवढं मी केलंय. हा. छात्रेभ्यः. मग आता काय येईल? 4 छात्रांसाठी. मग काय येणार? चतुर्थी विभक्ती. मग काय येणार? चतुर्भ्यः. कारण की छात्र हा पुल्लिंग शब्द आहे, आणि छात्रेभ्य कुठली विभक्ती आहे? पाचवी किंवा चौथी किंवा पाचवी. म्हणून या ठिकाणी बघा, चौथी किंवा पाचवी कुठली विभक्ती येते? मी गोल करतोय त्याला. ठीक आहे. 4 शब्दाची पुल्लिंगामध्ये चौथी किंवा पाचवी विभक्ती आहे, म्हणून मी चतुर्भ्यः लिहिलेला आहे. पुढे. अहम 3 चोरांना. आता चौरान ही कुठली विभक्ती आहे? ही जी दिलेली आहे चौरान. चौरान ही द्वितीय विभक्ती बहुवचन आहे, आणि 3 शब्द मला मग काय लिहिणार, किंवा काय लिहावं लागणार? 3 हा शब्द मला द्वितीय विभक्ती बहुवचनात लिहावं लागणार, म्हणून मी लिहिलं अहम 3 चोरान अपश्य. मी 3 चोरांना पाहिलं. बघा. वयम चत्वारी गीतानी गायामी. मग चत्वारी काय येणार? कारण की गीतानी हा नपुंसकलिंग शब्द आहे. मग 4 हा आकडा नपुंसकलिंगामध्ये आपण कसा सांगतो? चत्वारी. एवढं सोपं आहे. सह 4 वेदांना. 4 वेदांना तो काय करतो? 4 वेदांचा त्याने अभ्यास केला. मग आता वेदान हा काय आहे? पुल्लिंग शब्द आहे. मग आपल्याला 4. ओके. 4 हा शब्द द्वितीय विभक्तीमध्ये, कारण की वेदान हा द्वितीय विभक्ती आहे. मग या ठिकाणी काय आहे? चतुरः. अशा प्रकारे आपण समजून घेणार आहे. मग काय लिहिणार आपण? अहम चतुरः. हम्म हम्म. या ठिकाणी लिहितो अहम चतुरः. 4 वेदांचा काय अभ्यास मी केलेला आहे.
अहम चतुरः। अहम चतुरः वेदान अभ्यास मी त्यांचा काय केलेला आहे. हम्म. पुढे पुढे काय आहे? वयम नेत्राभ्याम. आता नेत्र काय आहे? तृतीय विभक्ती. दोन डोळ्याने म्हणजे दोन हा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला तृतीय विभक्तीमध्ये आपल्याला सांगायचा आहे. वयम म्हणजे आम्ही नेत्राभ्याम दोन डोळ्यांनी पाहतो. पश्यामह पाहतो. मग आता नेत्राभ्याम हा काय आहे? नपुंसकलिंग शब्द आहे आणि चतुर्थी विभक्ती आहे. मग आपल्याला दोन हा नंबर चतुर्थी विभक्तीमध्ये चालवायचा आहे. मग कसं चालवणार आपण? द्वाभ्याम. द्वाभ्याम. ठीक आहे. नेत्रैहि. आता शिवः नेत्रैहि पश्यति. शिव काय करतो? तीन नेत्रांनी पाहतो. आता नेत्र हा शब्द कसा आहे? नपुंसकलिंग आहे आणि तो बहुवचन आहे तृतीय विभक्ती. तर मला तीन हा नंबर बहुवचनामध्ये पाहायचा आहे. मग तो कुठला आहे? त्रिभिः. मग शिवः त्रिभिः नेत्रैः पश्यति. तीन डोळ्यांनी पाहतो. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मी तुम्हाला एकदा सांगतो जेणेकरून तुम्हाला अजून कळेल. यासाठी काय पाहिजे माहिती आहे तुम्हाला? फक्त शब्दपाठ पाहिजेत आणि जे तुमच्या नाहीत म्हणून तुम्हाला वाटते किती अवघड आहे हे. बघा, महिलाभ्य हा जो शब्द आहे, आता मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. ठीक आहे. महिलाभ्य हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंग चतुर्थी विभक्ती बहुवचन आहे. बहुवचन म्हणजे मी थ्री लिहितो. एक वचन म्हणजे वन. आता महिलाभ्य हा काय आहे? स्त्रीलिंग चतुर्थी विभक्ती बहुवचन आहे. मग मला चार हा आकडा कसा शोधायचा आहे? आता चार हा आकडा स्त्रीलिंगामध्ये चतुर्थी विभक्ती बहुवचनात शोधायचा आहे. पुन्हा बोलतो. महिला हा शब्द महिलाभ्य हा शब्द स्त्रीलिंग आहे एक, चतुर्थी विभक्ती आहे दोन आणि अ, बहुवचन आहे तीन. तर मला चार हा आकडा, बरोबर, आपल्याला नंबर माहिती आहेत, तो काय बघायचा आहे? स्त्रीलिंगामध्ये बघायचा आहे. कारण की चार हा आकडा पुल्लिंगात आहे, नपुंसक लिंगात आहे, स्त्रीलिंगात. तो मला स्त्रीलिंगामध्ये बघायचा आहे. बर. आणि कुठली विभक्ती बघायची आहे? 4.3. मग बघा 4.3 कुठली आहे? चतुर्भ्य. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं? चतुर्भ्य. आता कपेहे. कपेहे हे काय आहे? हा पुल्लिंग शब्द आहे. ओके. 6.1. आता आपल्याला कपी शब्दाच्या विभक्तना माहीत म्हणून नाही कळत, नाही तर पाठांतर झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा कळणार आहे. 6.1 कपे हे. मग मला एक हा शब्द 6.1 मध्ये शोधायचा आहे. मग एकह एकम एकेन काय येतं? एकस्य येतं. अशा प्रकारे मी काय केलं? समजा तरुषु हा काय आहे? 7.3 म्हणजे सप्तमी विभक्ती बहुवचन आहे. मग मला तीन हा आकडा सप्तमी विभक्ती बहुवचनामध्ये शोधायचा आहे पुल्लिंगात. म्हणून मी काय केलं? त्रिशू लिहिलं. जर स्त्रीलिंग असतं तर मी लिहिलं असतं तिसृषु. पण तो आहे पुल्लिंग म्हणून तिसृषु. अशा प्रकारे मी याची एक्सरसाइज ही तुम्हाला सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. बऱ्यापैकी तुम्हाला समजलेला आहे. काही शंका असेल तर आता विचारा.